पाहायचा तर सरकारी नोकरीवाला पाहायचा आपल्या पोरीले नवरा, ह्या प्रायव्हेट नोकरीवाल्याला कधीच लाथ मारून फेकून देतील काही सांगता येत नाही. पण तो कसं आहे त्या सरकारी नोकरीमध्ये जर तो नवरा जर गेलाही तरी आपण आपल्या पोरीला त्याच्या जागी लावू शकतो ना. चप. राम राम मंडळी, नमस्कार. राम राम सत्याग्रह घेऊन जाऊयात मराठी करून टाकूयात आता. ठीक आहे. सरकारी नोकरी पाहिजे, तिच्या बापाने सरकारी नोकरी पाहिजे, तिच्या मायने सरकारी नोकरी पाहिजे, तिच्या मामाने सरकारी नोकरी पाहिजे. साला यांनी निघता फुकटाचा हेपल्याले पाहिजे. ते तिकडं बाहेर तर वाटून ठेवते सर्वांनी प्रसाद, पण यांची लाईफस्टाईल सरकारी नोकरी सरकारी नोकरी सरकारी नोकरी. खिशात नाही द्या ना, प्रसाद वाटून म्हण या ना, गेगालाल पन्नालाल. यांनी असं सरकारी नोकरीमध्ये काय दिसते का? तो भलीचे झाडू मारत असेल, भलीचे संडास साफ करत असेल, तरी यांनी त्यातच पाहिजे. आय कांट अंडरस्टँड, आय गेटिंग डिप्रेस. व्हॉट डू भाई? बाई तुमच्या लक्षात जर कधी पोरगी असेल सुद्धा सादर तर मला सांगा बाई. मी लई सिंगल आहो बाई, मी पोरगी पाहतो बघण्यासाठी, पण मला काही पोरगी भेटून नाही राहिली बाई. आपण सरकारी नोकरीवाला नाही आहो बाई, प्रायव्हेटवाला आहो. पाहून घ्या बाई तो जर कोणी तर. सॉरी बाई, द्यायची इमोशनल झालो, दिल का डॅमेज आहे बाई देवाला. बाई सरकारी नोकरीचे एवढे वांदे आहेत ना. आत्ता माझ्या भावाचीच एक गोष्ट झाली. पोरगी पाहायसाठी आता बोरायला बायोडाटा बनवा लागते. जसं काही साला इंटरव्ह्यू द्यायला चालला माणूस, म्हणजे जॉब लागणार नाही साला, ते तिथं लग्न करून तर आपलाच पैसा खर्च होणार नाही, आपलाच तिथे मनी वेस्ट होणार आहे. आणि तिथे बायोडाटा द्या, हा द्या, तो द्या, पोरगा का करते, पोराची वय किती, पोराचे लफडे किती, हे किती, ते किती, घरदार किती, प्रॉपर्टी किती, सातबारा आहे का, सातबारा नसेल तर जाऊ. ठीक आहे. भाई एवढे वांदे लागून आहेत लग्नाचे का भयानक. आता माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळी भाऊनं बायोडाटामध्ये लिहून होतं केमिकल इंजिनियर. तो पोरीचा बाप विचारते केमिकल इंजिनियर म्हणजे का. हे तेवढं बी नाही माहीत केमिकल इंजिनियर म्हणजे. हा ना मग तो लास्टवरून म्हणते का नाही, म्हणते आम्हाला सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते. अबे भाई ते सरकारी नोकरीवाल्याला 20,000 भेटतं, इकडं केमिकल इंजिनियरला 80,000 भेटतं. तू पैसे तर पाहिजे ना, का सरकारी नोकरीचा पाहत आहेस. पण नाही, तो सरकारीच नोकरीच्या डांगी मागं धावल. आखरीला आपल्या पुरीचं लग्न त्या संडास साफ करणाऱ्या पोरीसोबत करून दिलं. एवढे पदबळी लोक आहेत, पदबळी म्हणजे पदबळी लोक आहेत. पोर द्यायच्या नावावर सरकारी नोकरी न पोरीचा प्रसाद वाटायच्या वेळेवर छपरी पोरं, बस एवढाच चालू आहे. काय सांगा काय भाऊ, आता कोणी सरकारी नोकरीवाली पोरगी जर भेटत असेल त्यानं बरं माझ्याकडं, ठीक आहे. मी लग्न करतो तिच्यासोबत, करतोय का भाऊ. चला आता तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की आपण याचा चांगल्या पद्धतीत सेकंड पार्ट आणू, त्याच्याच तयारीत लागलो आम्ही. आणि आपला एक नवीन शो येत आहे, तो आपण रिलीज करू आत्ता पुढच्या हप्त्यात. बाय.